आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून। काही दिवसापूर्वी आपण या रस्त्याची बातमी लावली होती। संगम बौद्धिशी गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि ती बातमी लावली असतं संगम न्यूज टीव्ही चॅनलला आणि संगम बौद्धिशीने केलेल्या तक्रारी, त्याचा पाठपुरावा, त्या सर्व संदर्भात या 1 वर्षही व्हायचं आहे, 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। शासनानं दखल घेतली आणि इंग्रजकालीन रस्त्याचा स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून 80 ते 90 वर्षानंतर या रस्त्याचं काम चालू केलं। परंतु हे काम 1-2 रुपयाचं नसून तब्बल 7 कोटी रुपयाचं हे काम आहे। येथून एकदम निकृष्ट दर्जाचं या रोडचं काम चालू आहे, याची पण आपल्याला माहिती भेटली होती आणि आज त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी या रस्त्याने हा ट्रक जात होता, ज्याच्यामध्ये सागवानचे लाकडं होते आणि तो ट्रक हे सर्व सागवान घेऊन जाताना हे बघा आपल्याला दाखवण्याचे प्रयत्न करतो। इथे रोडला म्हणजे आजूबाजूनं पूल वगैरे काहीच नाही आहे, मेन रोड आहे। हे बघा या ठिकाणी तो फसला आणि इथं त्यांना खाली करावं लागलं आणि आपली गाडी हे काढावी लागली। किती बोगस दर्जाचं काम चालू आहे हे आपल्याला या सर्व प्रकरणातून दिसून येतच आहे। तसंच या ठिकाणी या रस्त्यालगतला सर्वत्र पुलाचे बांधकाम झाले, परंतु हा एक जंगलातला पूल आहे, ज्याला चिचखोरीचा पूल म्हणून संबोधले जातात आणि या ठिकाणी 12ही महिने पाण्याचा स्रोत आहे। इथे असं मान्यता आहे का बा जुन्या काळामध्ये वीज वगैरे पडली होती आणि तेव्हापासून इथं पाणी वगैरे आहे। इकडे दिसत असेल आपल्याला, इकडे एक विहीर आहे पाण्याचा आणि या पुलाचं बांधकाम अद्यापही न होता रोडचं काम या लोकांनी चालू केलेलं आहे। आपल्याला पूल पण दाखवण्याचे प्रयत्न करतो आणि पुलाचं पण बांधकाम एकदम असं म्हणजे वरून स्लॅब वगैरे नाही टाकलेलं आहे। बाकीचे पुलं पण आपण पाहिलेले आहे। हे बघा हा मुख्य पूल, हा एकदम मुख्य पूल आहे। हे बघा पाणी पण आहे चिचखोरी तिथे पुलामध्ये। 7 कोटी रुपयाचा हा रोड, त्याच्यामध्ये आलेले पुलं। इथे मला वाटतं काहीतरी गाडीचा ॲक्सिडेंट पण झालेला आहे, काच वगैरे पण पडलेला आहे। एवढा भ्रष्टाचार यवतमाळमध्ये चालू आहे आणि हा हिवरी अकोला बाजार सर्कलचा हा पूर्ण मध्ये येणारा हा रस्ता आहे। एवढं एकदम निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे। संगम बौद्धिशीने केलेला पाठपुरावा आहे, त्या माध्यमातून संगम बौद्धिशी गवळी समाज संस्थेच्या वतीने याचा पाठपुरावा केला, तक्रारी टाकल्या आणि हे काम त्यानंतर शासनाने दखल घेतल्याच्यानंतर 70 ते 80 वर्षानंतर चालू आहे आणि एकदम निकृष्ट दर्जाचं आहे। फॉरेस्टवाल्याचा काही म्हणजे त्रास नाही, यांना काहीच नाही, पण आता पण नुसते बहाणे करत आले हे लोक आणि एकदम बोगस दर्जाचं काम करून 7 कोटी रुपयाच्या रोडमधून हे पुलाला पण स्लॅब नाही टाकला, जुन्याच पुलावरती भागवणं चालू आहे आणि जिल्हा प्रशासन जे आहे याच्यामध्ये या लोकांना सविस्तर सपोर्ट करत आहे। हे खेदाची बाब आहे। आमच्या एरिया इथं भाजपची सत्ता आहे, भाजपचे आमदार आहे आणि असाच जर भ्रष्टाचार चालूच राहिला, असंच चालू राहिलं तर समाजाने नेमकं काय करायला पाहिजे हा पण एक प्रश्न अशा ठिकाणी होतो। जिथं कोणी नाही आहे अशा ठिकाणी खूप भ्रष्टाचार करतात हे लोक, परंतु असा पण विचार करत नाही। आता इकडे समोर तिकडे काम चालू आहे, डांबर पण पडत आलेलं आहे, पण नेमका हा भ्रष्टाचार कवपर्यंत चालू राहणार हा पण एक प्रश्न आहे। संगम बहुउद्देशीय लढत आहे, लढत राहणार समाजाच्या विकासाकरिता आणि हा जर रस्ता झाला तिकडे 4-5 गाव जुळतात आणि इथून रुई ते यवतमाळ फार कमी लॉंग टर्न पडणार आहे या लोकांना। आपण बातमीमध्ये पाहणार आहोत। काही दिवसापूर्वी आपण याच ठिकाणी एक बातमीपत्र बनवलं होतं संगम बौद्धिशी गवळी समाज संघटनेच्या आणि संगम न्यूज चॅनलला आपण हा रस्ता दाखवला होता हिवरी अकोला बाजार सर्कलचा। याचा पाठपुरावा आपण स्वतः करून घेतला संगम बौद्धिशी गवळी समाज संस्थेने आणि हा रोड मंजूर झाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने। जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घातलं, त्या बातमीची दखल घेतली शासन दरबारी आणि याची एक आपण कंप्लेंट पीएम पोर्टलला सुद्धा टाकली होती। आज रोड मंजूर झाला, 7 कोटी रुपयाचा हा रोड होता। या ठिकाणी आपल्याला पूल दिसत असेल, हा रस्ता दिसत असेल, काम चालू झालं रोडचं, त्याच्यामध्ये शंका नाही आहे। गिट्टी पडली, खडीकरण झालं, आता डांबरीकरण पडून राहिलं, परंतु खाली गिट्टी वरती पतला डांबर मारून फक्त ठोकळ गिट्टी टाकून राहते आणि हा पूल तर पुरेपूर फुटला, इथे ऍक्सिडेंट पण झाला, परंतु समोर मेन रस्त्याला सागवानचा ट्रक हा फसला रस्त्यावरती, बरं ट्रक फसला आणि त्यातनं ते लाकडं काढायचे कामं पडले, त्यानं तुम्हाला दिसलं पण असेल, त्याच्यामध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 7 कोटी रुपयामध्ये एवढा निकृष्ट दर्जाचा हा रोड चालू आहे।
याच्यामध्ये जे काही राजकारणी आहे, इथले सत्ताधारी आहे, यांचा सपोर्ट आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्रास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आमचं कार्य भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. भ्रष्टाचार मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त समिती आम्ही नेमतो गावाच्या विकासाकरता, कारण शासनाचा पैसा आहे, गोरगरिबांच्या विकासाकरता आलेला आहे. त्याच्यावरती हे जे सत्तेत आलेले लोक आहेत, ज्याला आपण निवडून देतो, मतदान देतो, हे लोक त्यावर डल्ला मारून आज बसलेले आहेत. तर येणाऱ्या भविष्यामध्ये हे असं काम झालं नाही पाहिजे. योग्य माणूस त्या ठिकाणी, आमदाराच्या ठिकाणी किंवा जिल्हा परिषदला आता निवडणूक आहे, पुढे पंचायत समितीला निवडणूक आहे, अशा ठिकाणी योग्य माणूस हा बसला पाहिजे. एवढीच मी हिवरी अकोला बाजार सर्कलच्या लोकांना एक आणि यवतमाळ विधानसभेच्या लोकांना एक प्रार्थना करते. आणि यवतमाळ विधानसभेमध्ये म्हणा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणा, किंवा हिवरी अकोला बाजार सर्कल म्हणा, किंवा असे असंख्य सर्कल आहे जिथे गावापर्यंत रोडच नाही पोहोचले, तिथे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत किंवा ग्राम सडक योजनेअंतर्गत किंवा ग्राम विकास यंत्रणेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही, फक्त कागदावरती होतो. सरपंच म्हणा, रोजगार सेवक म्हणा, तुमचा तो जो लोकप्रतिनिधी आहे, हे सर्व राजकारणी मिळून सगळे खातात आणि गोरगरिबांचं शोषण करतात. त्यांचा उपयोग आणि फक्त होतो फक्त मतदानापुरताच. यावेळी जर आपण जागृत झालो आणि योग्य माणसाला निवडून दिलं, किंवा अशा लोकांना जर भ्रष्टाचार थांबवायचा आणि आपला जर विकास करायचा आहे, तर आपल्याला नेमायचा आहे योग्य उमेदवार. आणि तो योग्य उमेदवार आम्ही तुम्हाला देणार, किंवा आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून संगम बौद्धिस्ट गवळी समाज संस्थेच्या वतीने सूचना देणार की यावेळेस आम्ही तुमच्याकरता योग्य उमेदवार निवडला आणि त्यांनाच तुम्हाला मतदान करायचं आहे. असा भ्रष्टाचार पुरत झाला नाही पाहिजे, अशा करता आपण योग्य उमेदवार ते निवडणार आहोत तुमच्यातला. तुम्ही मला सर्वजण ओळखत असालच, त्याच्यामध्ये शंका नाही. तर माझी एवढी विनंती आहे, तुमच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर दाखवत आहे, त्या नंबरला जर तुमच्या इथे विकास नसेल होत, भ्रष्टाचार होत असेल, महाराष्ट्रात कुठेही असो, कोणीही कोणत्यात असो, जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे किंवा बातमी पाहत आहे, त्यांनी त्या नंबरवर संपर्क साधावा. तुमचा विकास होईल आणि तातडीने समस्या सोडविली जाईल. विकास तुमचाच असेल, फक्त साथ तुमची असेल, बाकी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खंबीरपणे, तसेच राहणार. चला तर भेटू का पुढेही असा कुठला भ्रष्टाचार सापडते आणि तो भ्रष्टाचार दाखवण्याची जनतेसमोर आपण प्रयत्न करू. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, मोठे मोठे चॅनल्स आहेत, पण त्यांच्याकडे ह्या भ्रष्टाचाराच्या समस्या दाखवण्याकरता वेळच नाही आहे. आमच्या या युट्यूब चॅनलला, संगम न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना सुद्धा ही बातमी फॉरवर्ड करा.